ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय असं विधान शरद पवारांनी केलंय। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय। काहींनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलंय असं शरद पवारांनी म्हटलं। काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही। लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही। पक्षाला पुन्हा लोक सोडून जातील शरद पवारांना भीती आहे, त्यामुळे ते ईव्हीएम वर बोलतायत असा पलटवार बावनकुळेंनी केलाय। जे लोक आम्हाला सोडून गेले होते निवडणुकीपूर्वी ते सुद्धा आता आम्हाला म्हणतात आहे की आम्हाला पक्षात वापस यायचं आहे, आमची चूक झाली आहे। पवार साहेबांना भीती आहे की आमची पार्टी पुन्हा अर्धी होऊन जाईल आणि पुन्हा आमचे लोक निघून जातील, म्हणून त्यांना स्टेबल ठेवण्याकरता मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासामध्ये आकडेवारी धक्कादायक असल्याचं विधान पवारांनी केलं। त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे आणि त्याचा विचार हा करावा लागेल। ईव्हीएमला दोष देऊ नये असं पवारांनी अनेकदा म्हटलंय। पवार निवडणूक येतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं असं बावनकुळेंनी म्हटलंय। 2017 मध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे। ईव्हीएम हॅक करता येतं, आय एम ऑल्सो द इंजिनियर। ईव्हीएम मध्ये घोटाळा इट इज नॉट डेमोक्रेसी असं जानकरांनी म्हटलंय। ईव्हीएम हॅक करता येतं, आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? त्यामुळं लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी काय करावं, बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी। महादेव आमच्या बरोबर एक टांग महादेवचे आमच्या सोबत एक बाहेर आहे। महादेव जानकर माझे मित्र आहेत चांगले, मी त्यांना आत्ता बोललो, ज्याला ज्याला कोणाला ऑब्जेक्शन आहे त्यांनी एकत्र यावं। निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं, त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये ईव्हीएम ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं, तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल। नसता आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा। विरोधकांकडून रडीचा डाव सुरू आहे। लोकसभेत जिंकले तेव्हा निवडणूक आयोगाचं कौतुक केलं असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। रडीचा खेळ हा सातत्याने विरोधकांकडनं होतच आहे। लोकसभेला ह्याच ईव्हीएम प्रोसेसमधनं निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला याच विरोधकांनी इलेक्शन कमिशनचं कौतुक केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही, तरी पण म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही। ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही। नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जात आहे।